नमस्कार, माझं नाव रुपाली कुंड. येतो का? मी सूर्य कंपनीकडून आलेली आहे. तर तुम्हाला थोडक्यात काही सूर्य कंपनीचं आपलं सुरक्षा अभियान चालू आहे, त्यातर्फे मी आलेली आहे. तर ह्याबद्दल काही 2 शब्द सांगत आहे याचबद्दल. तर तुम्ही ते ऐकून घ्यावेत, नाही का? जसं की आपण ही टाकी, आता ही टाकी आहे, पण हिला लालच रंग का देतात हे आतापर्यंत कोणाला माहिती का? नाही. हा, तुम्हाला माहिती का मॅडम? आम्हाला नाही माहिती काय देतात. लाल रंग याच्यासाठी देतात की ही टाकी कशी डेंजर आणि खतरनाक आहे म्हणून. तरी सुद्धा आपण हिला कुठे नेऊन ठेवली आज? किचन मध्ये. हा, आपण हिला डायरेक्ट किचन मध्ये घेतो. आणि ज्यावेळेस आपण हिला किचन मध्ये घेतो, ही एवढी डेंजर आणि धोकादायक आहे, तरी पण आपण हिला किचन मध्ये घेतली आहे. याच्यामध्ये लिहिले काय, उपयोग न होणे पण इसको बंद कर दे, नाही का? आपण कुठे आतापर्यंत बंद केलं की बटन? नाही नाही. हा, आपण एकदा जोडलं की परत त्याला बघत नाही, संपेपर्यंत चालूच ठेवतो, नाही का? पण दिवसा जर चालू राहिलं तर आपले दार खिडक्या सगळ्या ओपन असतात. जरी गॅस जमा झाला तर हवेवाटे बाहेर निघला जातो, नाही का? पण संध्याकाळी तसं नसतं. एक तर आपण त्याला बंद करत नाही आणि चालू ह्याच्यामध्ये सगळं घरभर लिकेज गॅस पसरला तर काय होऊ शकते तुम्हाला पण चांगलं माहिती. सकाळी एक उठलं की महिला अगोदर लाईट लावते किंवा गॅस कशी जाते, कोणती महिला असेल. तर मग त्यासाठी आपण काही आपली टाकी चेक करून वगैरे केली पाहिजे. आणि हिचं काय सील की जास्त करे. सील म्हणजे कोणतं? ते प्लास्टिकचं हे सील. आपण सर्वजण याला सील समजतात ऍक्च्युली, नाही का? तर हे सील नसून एक रॅपड आहे. धूळ वगैरे डस्ट जाऊ नये त्याच्यामुळे ते लावलं एक रॅपड आहे. पण सील म्हणजे ह्याच्यामध्ये खरं असतं. ते सील ह्याच्यात एक वाईस पितळी सुई असते आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचं वाईस. हा, याच्यामध्ये आहे, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता. हा 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 आहे ना किंवा नाही? बरोबर आहे की? ठीक. एक मिनिट. त्याच्यात दिसायचं म्हणून तिचं ही टाकी लिकेज. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये बबुल्स आलेत, म्हणजे ही टाकी आता सध्या लिकेज आहे तुमची. बापरे. म्हणजे तुमचा गॅस 2 महिने तिथे 1.5 महिने जातो तो, बरोबर? हा का? हा. तर गॅस हवे म्हणजे कंटिन्यू बटन चालू असतं आपलं आणि गॅस बाहेर जातो त्यामुळे, नाही का? मग आपण साधा मोबाईल घेतला तरी 5,000चा मोबाईल घेतला किंवा 10,000, त्यासाठी आपण लगेच कव्हर घेतो का नाही? मग तसं आपण टाकीसाठी काय सुरक्षा केलेली आहे आतापर्यंत. तर आपण ती दाखवू तुम्हाला कशी. आता ही सील चेक करा. हे वायसर जर चेक काढलं ना, हे तुम्ही ज्याच्याकडून टाकी घेता, दारात येतो तुमच्या टाकी द्या, त्याला म्हणायचं का आम्हाला हिचं वजन करून दे आणि सील चेक करून दे, नाही का? हे आपण फडेच येते समोर रॅपिड वगैरे, आणि सील चेक करून घ्यायची. तिथं पाणी टाकायचं आणि बघायचं आपली टाकी व्यवस्थित आहे किंवा नाही. जर हे महिनाभर आपल्या घरामध्ये राहिली अशीच राहते लिकेज टाकी, मग महिनाभर किती गॅस व्हायला जातो आपला? कधी आपण याचा विचार केला का? आणि ही टाकीचा प्रेशर किती पाहिलं का तुम्ही? कितीच्या प्रेशरने भरली जाते? ह्याचा प्रेशर बघा किती. एवढ्याचा प्रेशर 650चा प्रेशर आहे. हे टाकी आपली भरली जाते. 650च्या प्रेशरने टाकी भरली जाते. आणि एवढाच प्रेशर आपल्याला पुरेच झालं ना. जर आपला रोज एवढा गॅस व्हायला गेला, आपली मेणबत्ती समय काहीतरी घरात चालू असतं, बरोबर की? मग हा जर आपल्या दिव्यापर्यंत गेला तर काय होऊ शकतं आपल्याकडनं? हो ना. माझी चालू होती, मला माहित पण लीक होती. हा, मग आता तेच सांगते मी. तर आपण हे वायसर वगैरे चेक करून घ्यायचं. हे जर चेक करून लिकेज नाही थांबलं तर पूर्ण टाकी चेक करून घ्यायची. हे आपला अधिकार आहे. त्याला म्हणायचं आम्हाला चेक करून दे, वजन करून दे टाकी. त्यांनी जर वजन नाही केलं तर आपण पण घरी करू शकतो, पण कशा पद्धतीने ते सांगेन मी तुम्हाला. किती किलो असली पाहिजे ही टाकी? टाकी ही 17.200 ग्राम काहीतरी आहे ना. याच्यावरती 15.6 लिहिलंय. 15 पुढे हे का? नाही, हे इकडं वजन 14.200 ग्राम टाकी कंपल्सरी असते. हे इथं पण 15.6. इथं 14.200 ग्राम. हा, हे टाकीचं वजन असतं ऍक्च्युली, पूर्ण टोटल टाकीचं. आता इथे दिलंय ग्रॉस वेट, म्हणजे टोटल वजन दिलं. म्हणजे हे 14.2 आणि हे तुमचं जे आहे ते मिळून इथे 29.8 दिलं. अच्छा, म्हणजे टाकीचं वजन 15.6 आणि गॅसचं वजन 14.2. तशी ऍक्च्युली नेट टाकी तुमची घेता वेळेस एवढी पाहिजे 14.2. नाही, पण आपण पूर्ण टाकीचं वजन केलं तर मग आपल्याला 29.8. 29.8. अच्छा.
बघायचं त्या टाकीवर वेट किती दिलेलं आहे, वजन किती ह्या टाकीचं काय अगोदर बघायचं, मग तसं आपण त्या समोरच्याला बोलायचं. तो गाडीवाला आपल्याला कधी वजन चेक करून देत नाही, मग आपणच आपले चेक करून घ्यायचे टाकी, जे कर्तव्य आपलं. त्याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला असतं. सील वगैरे आपलं चेक करून घेणं आपलं काम आहे, त्यांचं नाही. कारण लिकेज गॅस तुम्ही घरामध्ये आणता, हे तुमचे म्हणजे ह्यामुळे काय होऊ शकतं, तो जर मला ही टाकी बरोबर आहे पण माहिती नाही, मला सील चेक करून पाहिजे, हे काम. पण आपण ते सील फोडलं वरती ते प्लास्टिकचं असतं तर ते वापस घेतील का? त्यांना घ्यावंच लागेल ती टाकी लिकेज असल्यावर, पर्यायच नाही काही त्या गोष्टीला. अच्छा अच्छा. हा, तर चेक झाल्याच्या नंतर तुम्ही हे परत रॅपिड लावू शकता, त्याला टाकी होत असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. पण ही टाकी आपल्या घरामध्ये महिना 2 महिने राहते, बरोबर. मग थोडा थोडा करून गॅस जर म्हटलं तर आपल्या घरामध्ये किती गॅस वाढले जातो, कधी विचार केला तुम्ही? नाही. फक्त एवढंच म्हणलं की टाकी पण पूर्ण, म्हणजे हे लिकेज झालं आणि त्यांच्याकडनं वायसर चेंज केलं तर ते, हा वायसर चेंज केलं परत पाणी टाकून बघायचं. ही टाकी जर लिकेज नसेल तर घरात द्यायची, पण वायसर चेंज करून पण लिकेज असेल तर टाकीच पूर्ण चेंज करून घ्यायची मग आपण. आणि ते आता पाणी समजा टाकलं तर ते कसं काढायचं? हे दाबायची आता असं दाबून गॅसच्या प्रेशरने ते पाणी बाहेर पडतं. अच्छा. आणि मग आपण त्या गाडीवाल्यापेक्षा आपले जास्त घ्यायचं. टाकी घरात कधी एकदा अगोदर मी घरात काहीतरी भाजी नव्हती, पोळी त्यावेळेस काहीतरी म्हणून आपण करतो, त्याच्या अगोदर आपणच टाकी नेऊन ठेवतो घरामध्ये. म्हणजे हा शासनाने केले अनुभव एक प्रकारचा, आणि हे मान्य केलेलं म्हणून याला रेड कलर आहे. आपण सगळ्यापासून संरक्षण केलं, पण टाकीपासून आतापर्यंत कोणीही काही केलेलं नाही. आता दुसरं लिकेज आहे आपलं हे रेग्युलेटर. हे जर कंटिन्युअस चालू असेल, लिकेज असेल, तर गॅस काय करेल, तो पूर्ण कंटिन्यू सप्लाय चालू राहील आणि 750च्या प्रेशरने. त्यावेळेस आपल्याला मेणबत्ती समय काही म्हणजे त्याला फक्त एक थिंगी मिळण्याची आवश्यकता आहे की तो घरात पेट करू शकतो मोठा. बरोबर आहे, कारण ते कसं हवेमध्ये पसरलं जातं पूर्ण दार खिडकी. रेग्युलेटर बंद करते, त्यांनी ते लिहिलेच आहे तसं, उपयोग न होणे पण रेग्युलेटर बंद करायचे, पण आपण कुणी बंद करत नाही का. हे आपलं काम आहे, आपली जबाबदारी. त्याच्यापासून असं फायदा आहे, दर 5 वर्षाच्या आत याला बदललं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला नाही का 14 कोटीचा विमा मिळतो. आतापर्यंत कोणाला मिळेल तुम्ही पाहिलं का? नाही, कारण त्याला कोणी बदललं नाही. तुम्ही किती वर्षात बदलता याला? मी अजून लावल्यापासून बदललंच नाही. हा, मग प्रत्येकाचा तोच प्रॉब्लेम आहे महिलांचा, की जोपर्यंत वस्तू कुठलीही खराब होत नाही तोपर्यंत ती वापरायची. ऍक्च्युअली ती खराब झालेली असते आतून. तर नियमाप्रमाणे तुम्ही ह्याला 5 वर्षी बदललं तर तुम्हाला ह्याच्यावरती 14 कोटीचा विमा सुद्धा मिळू शकतो. बदललं तर तो, आणि बदलून सुद्धा जर तुमचा अपघात झाला तर तुम्हाला तो विमा आवश्यक मिळतो नाही. अच्छा. आपला पुढचा लिकेज आहे पाईप. आता हा पाईप सगळ्यांच्या घरोघर होता पूर्वी. आता सगळे कोटिंग केलेले केशरी पाईप आले. आतून त्याला तारीचं कोटिंग राहतं, वरून चांगला राहतो नाही का. आणि हे गॅसचं बटन. आता आपण काय करतो, सर्वजण सकाळ किंवा संध्याकाळी गॅस कंपल्सरी धुतात, सर्वजण धुतात. सगळ्या घरात तेच प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेस ते पाणी नाही का ह्या पाईपामध्ये जातं, कोटिंगचे पाईप लावलं तुम्ही, त्यावेळेस ते तारीचं आतमधून काय पकडतं, एअर, गंज वगैरे पकडला जातो. परत हे बटन सुद्धा आपलं गॅस सगळीकडून पुसला जातो, पण इथं आणि इथं कधीच पुसलं जात नाही कापड घालून. बरोबर आहे ना. तर मग त्यावेळेस बटन काय थोडे दिवस चालतं व्यवस्थित, मग नंतर टाईट होतं, नंतर बाहेर येतं नाही का. मग आपलं त्यावेळेस जर ते चालू गॅसमध्ये जर आपल्याकडून आलं पेशंट, तर समोर महिला उभी समोर असते का बॅक साईडला असते, ती समोर प्रत्येक महिला स्वयंपाक करते किंवा काय करते नाही का. तर त्यावेळेस काय करायचं, ते बटन सुद्धा म्हणजे सर्व्हिस सेंटरवाल्याकडनं आपल्या सर्व गॅस शेगडी वगैरे सर्व्हिसिंग नियमितपणे करून घ्यायची. बरोबर. मी तुला हे पाईपाचं लिकेज सांगितलं, तर हे ऍक्च्युअली पाईप हा वरतून तर चांगला दिसतो, पण आतून सगळा सडलेला असतो, फुगलेला असतो. शेगडी आपण इकडे करतो, कधी बाहेर घेतो, कधी आत घेतो नाही का. जर आता आपण ही शेगडी चालू ह्याच्यामध्ये जर हे पाईप निसटलं तर काय होईल. चालू मध्ये जर कधी हा बस आता चालू मध्ये जर हा पाईप निसटला तर काय होईल याच्याबद्दल. जर समज असा पाईप निसटून पडला आणि तुम्ही इकडे कधीतरी स्वयंपाक करताय, काय करताय, पण तुम्हाला माहितीच नाही का, आणि तुम्ही इकडनं गॅस चालू केला आणि इकडे स्वयंपाक करताय, आणि सकाळी सगळ्याची महाग घाई असते नाही का, आणि पूर्ण घरभर गॅस पसरला, त्यावेळेस इथं काय होऊ शकतं, गॅसचं भडकं होऊ शकतं नाही. तर म्हणून आपण ते होऊ नये घटना म्हणून आपण काळजी घ्यायची. पाईप ही सुद्धा आपली 5 वर्षाची लाईफ असते याला सुद्धा, तर आपण हा चेंज करून घेतला पाहिजे.
तुमचे जिथून कुठं गॅसची सगळी घेतली ते आपल्याला देतात तिथं, पण 200-250 रुपये काही किंमत नाही आपल्या जीवापेक्षा. आणि रेग्युलेटर चेंज केलं तुम्हाला तिथून 5 वर्ष आत केलं तर तुम्हाला तसंच ते फ्री मिळतं, ते तुम्ही घ्यायचं. आता हे कंपल्सरी ते सगळ्यांच्याच घरामध्ये रोज मिळत तर आपण ऍक्च्युली बर्नर. हा बर्नर जो आहे, आता हे जर समज तुम्ही गॅस ठेवलं, आपलं दूध ठेवलं किंवा वरण ठेवलं, भाजी ठेवली, गुतू जाते, फसफस होते, आणि ते गॅस विजला काय जातो, विजला जातो, फ्लेम विजली जाते त्याची. ऍक्च्युली गॅस सप्लाय चालू असतो. मग हे कधी कळतं आपल्याला, ते बंद पडल्यावर. हा, गॅसचा वास आल्याच्या नंतर आपल्याला कळतं की आपल्या घरातला गॅस विजलेला आहे, बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही त्याला लायटर वगैरे लावू शकता. बाहेर जेवढा गॅस आला तेवढा तो कसा पेटला जाईल, मग भडकव. हा, जेवढा गॅस बाहेर पसरला गेला तेवढं त्याचं भडक होईल आजूबाजूला, नाही का. अशा वेळेस होऊ नये म्हणून काही काळजी घ्यायची आपण. तर त्यासाठी हे आतापर्यंत कोणी पाहिलेत मशीन, ते मशीन फक्त ऑक्सिजन वगैरे टाकीचे तिथं लावलेलं असतं हॉस्पिटलला वगैरे, बरोबर आहे. हो हो. हा, तर आपण हे घरामध्ये पण यूज करू शकतो. हे लावू टाका, बटन दाखवा, डायल, हे डायल वगैरे चल जोडून देऊ का. बस, आता आपण हे दोन्ही पण बटन चालू केले ऍक्च्युली, नाही का. तर आपण आता गॅस पेटतो का पाहू मग, नाही का. पेटत नाही का, हे घड्याळासारखं जे डायल आहे याला जोपर्यंत आपण 2 वर्षाची परवानगी घेत नाही, पुश करत नाही, तोपर्यंत इकडे गॅस सप्लाय सोडणार नाही. अच्छा, म्हणजे बटन ऑन असलं तरी पण नाही, काहीच नाही. तुमचा गॅस असा दिवसभर जरी चालू राहिला, हे बटन जरी ऑन राहिलं, आता हे लिकेज वरचं पाहिलं का आपण दाखवायचं राहिलं ना, काढ बरे बटन काढ. मग आता हे जर लिकेज पुढे गेला, हा, म्हणजे टाकी लिकेज असली तरी हे जर लावलं, हा, हे मशीन जर लावलेलं असेल तर पूर्णपणे लिकेज वगैरे पण जातं, आणि मेन गोष्ट म्हणजे तो सप्लायच होऊ देत नाही. अच्छा, आता आपण ह्याला 2 वेळेस पुश करू, असं 2 वेळेस पुश केलं, आणि आता आपण गॅस पेटतो का बघू. बघा पेटतो, तर आपला हा गॅस चालू झालेला आहे. आता असं कधी झालं, आता ह्याचा काटा कुठे गेला, गॅसवरती. हा, ह्याच्यामुळे आपली काय होती, 20% गॅसची बचत होती, प्लस तुमची टाकी कधी संपणार, कधी किती किलो गॅस ह्याच्यामध्ये, हे सगळं काही ह्याच्यामध्ये समजतं आपल्याला. अच्छा, तर हे मशीन बसवल्यामुळे एवढा फायदा होतो याचा की आपल्याला सगळं समजतं, आपली टाकी किती किलो आहे, गॅस कधी संपणार आहे, काय आहे, हे सगळं समजतं त्याच्यामुळे. अच्छा, टाकी कितीपर्यंत आली, हा काटा इथं गोल्डन वरती गेला, टाकी तुमची भरलेली पूर्ण. जर खाली यायला पूर्ण रेड वरती तर टाकी तुमची स्लो झाली, मग तुम्ही दुसरी बुक करू शकता किंवा लावू शकता पूर्णपणे संपल्यावर, नाही का. तर आता तुझी टाकी तिकडून तुला माहिती असेल किती. हो, आता चालू ह्याच्यामध्ये जर कधी पाईप असं निष्ठून पडला तर मग आपण काय करू शकतो, कोणाला तरी बोलतो काहीतरी मी, बरोबर की. आता आपण चालू मध्ये पाईप काढूया का, नको 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 नको, मला भीती वाटते. आपण चालू मध्ये पाईप काढा, काटा कुठे गेला याचा, लोवर. मग आता हे गॅस चालू व्हायला पाहिजे, नाही तर नाही, मग ते लोवर गेला ना काटा खाली पूर्ण लोवरती गेला, रेड वरती गेला असं. हो, बरोबर. हो, म्हणजे आपण इकडे किती वेळेस जरी चालू केला आता गॅस तरी चालू होणार नाही आपल्या. अच्छा, म्हणजे ते गॅजेट असल्यामुळं ते सेफ्टी आहे. हे फक्त आपण मशीन बसवल्यामुळे हे सगळं सेफ्टी, पण रेग्युलेटरला असं कधी होऊ शकतं का, नाही नाही, नुसत्या रेग्युलेटरवर नाही होणार, असं कधीच कंट्रोल होणार नाही, तो गॅस पूर्णपणे बाहेर येईल. अच्छा, आता मी तुला दाखवते दुसरं, हे बस आणि तिला जर पाईप आपला कधी लिकेज झाला तर काय होऊ शकतं, घरामध्ये स्फोट होऊ शकतो, नाही का. आपल्या सगळ्यांना माहिती का पाहिला बट नाही झालं, होऊ शकत नाही त्याच्याने, म्हणजे ते पूर्णपणे सप्लाय बंद केलाय, बरोबर, लोवर गेला. हा, लगेच पाईप कट झाल्यामुळे ते गॅस बंद झालेला. तर आता कधी असं झालं, हा पाईप कट झाला आणि त्याचा पेट काय करू शकतो, बाजूला पण करू शकतो. करू पुश कट चालू
हा आता इकडे आपला गॅस चालू झालाय. हा हा आता हात जर इकडे भडका धरला त्याने काय होईल आपल्याला? स्फोट होऊ शकतो ना. मागे सरकत म्हणजे इथं एक प्रकारचा तो नाही लगेच लोवर गेलं ते तुम्ही हा इथं म्हणजे इथं सोडलं. आपण किती ते कसं काय चालू होते ते बंद झालं ना. म्हणजे ह्याला काय होतं इथं भडकं पकडला जातो नाही का मोठा. हा बस बस कळलं. तर चालू ह्याच्यात पाईप निसला किंवा कट झाला तर काय होऊ शकतं पाईपवाले सुद्धा भडका धरला. हा भडका आपल्या टाकीपर्यंत जायला वेळ लागेल का? नाही लागणार. हा तर त्या संदर्भात हे मशीन आपलं खूप काही काम करतं नाही का ह्याच्यामध्ये. आता करून दाखव. ऐका ना तू इकडे नाही त्या काही नाही होऊन जाणार. म्हणजे हा जर गॅस चालू राहिला तर म्हणजे एका क्षणात किती आग लागती म्हणजे तिकडं ह्याच्यावर जायला फोटो. नाही नाही, काही नाही म्हणत. तू इकडे होतो का की? एक असं वरती धरून सगळं मला पण माहिती. बापरे. हा झाला 160चा स्पीड म्हणजे बघा. आपण मशीन बसवल्यामुळे हा 160च्या स्पीड झाला. पण जर हे पाईप आपल्याकडे मशीन नसतं तर ह्याच्यापेक्षा 10 पट आपल्याकडे झालं असतं खरं. बापरे. आताच जा पहिला ते मशीन मशीन नसती हा. जर पाईप जर तुटून पडला तर एका क्षणात किती आग लागते. सेकंद. आणि काटा कुठे गेला आता? लोवर आहे. जोपर्यंत आपण याला किती पेटवलं तरी ह्यावेळी मला सांगायचं की आपण जर हे मशीन बसवलं तर म्हणजे आपल्या काही ह्यापासून नुकसान नाही. नुकसान. हा. आता हे बसू का? आता पुश करते का आता हा गॅस पूर्ण पेटलेला आहे. म्हणजे जोपर्यंत सुरक्षित होत नव्हता तोपर्यंत मी किती जर लाईट लावलं ते तो पेटला जाणार नाही. आता चालू ह्याच्यामध्ये तुमचं समज तुम्ही हे दूध वगैरे उकळायला ठेवलं काहीतरी आणि ते वरती गेलं आणि तुमचा गॅस विजला गेला. आपण याला बळजबरीने केली. हा विजला गेलाय पण ह्याची बघा आता तुम्ही म्हणजे ह्याची ज्योत विजली गेली पण फ्रेम चालूच आहे इकडे गॅसवर आहे. हा म्हणजे पाईप लिकेज नाही रेग्युलेटर लिकेज नाही तरी आपला गॅस चालूच आहे बरोबर का नाही. आणि काटा सुद्धा वरतीच आहे म्हणजे आपला कुठेच लिकेज नाही पण गॅस चालू आहे आणि गॅस तर विजलेला आहे इकडे बरोबर का नाही. आणि इथं म्हणजे तो काय करतो ऍक्च्युली तो पूर्णपणे सप्लाय बंद करतो आणि 20% फक्त गॅस बाहेर सोडतो. अच्छा. हा मग आता ह्याला आपण पेट्रोलच्या नंतर ह्याचं कसं व्हायला पाहिजे? थोडा भडका व्हायला पाहिजे. भडका वगैरे व्हायला पाहिजे नाही का. मग आता आपण बघूया भडका होतो की नाही ह्याचा. इथं रात्रभर जर कुठं मेणबत्ती ठेवली नाही सगळं आजूबाजूला कुठे गॅस पसरले मग याचा भडका कसा होईल? आता आपण जसा विजवला गॅस कसा पेटला जसं विजवला तसंच पेटला. भला तुम्ही दिवसभर कुठे बाहेर जा तुमचं बटर काही पण चालू राहू दे तरी काही अडचण नाही काही भीती नाही घरामध्ये. अच्छा. हा तुमचे लहान मुलं वगैरे घरात ठेवले तुम्ही गॅस चालू करताय ते बघतायत काहीतरी नाही का तर तरी पण सुद्धा भीती नाही तिची कारण हे मशीन सगळं कंट्रोल मध्ये ठेवते. पण हे मशीन जर नसल तर रेग्युलेटली सगळं शक्य आहे का? शक्यच नाही आपल्याला कुठलीच गोष्ट शक्य नाही. हे आतापर्यंत जेवढे अपघात झाले हे प्रत्येकाच्या घरात एक तर पहाटे झाले किंवा संध्याकाळी झाले. सकाळी उठल्याबरोबर लेडीज अगोदर लाईट लावते किंवा लायटर लावते मग त्यावेळेस घरात मध्ये भडकवतो. आता पुण्याला एक घटना घडली की गरोदर एक स्त्री होती आणि तिचे 2 मुलं सासरे जागेवर गेली ते घरात स्फोट झाला त्यांचा टाकीचा. बापरे. तर म्हणजे हे कसं आहे आडवे जर कुठं तर 4-5 घरं घेते आणि उभी जर कुठे तर ती तुमची 22 मजलीमध्ये सुद्धा खाली इतकी याच्यामध्ये ताकद आहे. अच्छा. पण आतापर्यंत आपण कोणी एवढं बारकाईने कधी पाहिलं नाही. तर त्यासाठी आम्ही हे डिवाइस जे मशीन आणलेलं आहे तुम्हाला थोडक्यात माहिती देते मी की हे सूर्या कंपनीने बनवलेलं आहे डिवाइस मशीन म्हणून. तर ऍक्च्युली ह्याच्यावर 5 वर्षाची गॅरंटी आहे. वॉरंटी नाही गॅरंटी आहे. तुम्हाला 5 वर्षात काही डॅमेज वगैरे कुठं काही फोडतोड झाली तरी तुम्हाला चेंज करून हे मिळेल. अच्छा. प्लस हे iOS प्रमाणित आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही घेतलं असं काही की ते मेड इन इंडिया आहे आपल्या भारतात तयार झालेले ऍक्च्युली
आणि परत काय ह्याच्यावरती तुम्हाला किती लाखाचा आहे तो 16 करोडचा विमा दिलेला आहे याच्यावरती. पण हे मशीन ज्यांच्या घरात आहे, ज्यांनी बसवलंय, त्यांच्या घरात अपघात होणं शक्य नाही. तुमच्या कधी अपघात होऊ शकतो का? कधीच नाही. कारण का तर ह्याच्यावरती 16 कोटीचा विमा कोणाला भेटला पण नाही आणि कंपनी एवढा मोठा का दिला तर काय हे मशीन बसवल्यानंतर अपघातच होऊ शकणार नाही आणि कधी होणार पण नाही. त्याच्यामुळे त्यांनी विमा एवढं दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बुक पण करू शकता. तुम्हाला पाहिजे तुम्ही ऑनलाईन कॅश ऑनलाईन वगैरे सगळं पेमेंट करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर आता पण आम्ही बसून देतो. सगळं पेमेंट झालं तर त्याच्यावर 50% सबसिडी आहे. तसेच जर अजून तुम्ही वर्षाने घेतलं तर वर्षाने सगळ्यांच्या घरामध्ये होणार ती. 1 वर्षाने घेतलं तुम्हाला 5,000ची खाली एक मशीन मिळणार नाही. आताच ह्याच्यावरती सुरक्षा अभियान चालू आहे तर सबसिडी चालू 50%. तर तुम्हाला 50% सबसिडी करून फक्त 2500 रुपयाला मशीन बसते. जर तुम्ही तुम्हाला घ्यायची आवड म्हणून घ्या असं काही नाही. तुमची इच्छा असेल असं म्हणून नाही. तर हे खरोखर आपल्यासाठी उपयोगाचं आहे किंवा नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी सुरक्षा विचार करतो. आपण सगळ्यापासून सुरक्षा करतो पण गॅसपासून कोणीच काही करू शकत नाही. अच्छा ठीक.